धर्म रक्षावया धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना अंबऋषी साठी जन्म सोसिये रे दुष्ट निर्दाळिले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तोल साच करी अंबऋषी साठी जन्म सोसिये रे दुष्ट निर्दाळिले किती एक तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू अंबऋषी साठी जन्म सोसियले दुष्ट निर्दाळिले किती एक विठ्ठल विठ्ठल करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रस्तुत सेवेला आरंभ करण्यापूर्वी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानराज माऊली यांना नमस्कार करण्यात आलेला आहे। आज जो सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा असून महाराज या अभंगाच्या द्वारा परमात्मा अवतार कशासाठी घेतो का घेतो त्या अवताराच्या मीमांसेचं वर्णन करणारा हा अभंग आहे। आपल्या गावामध्ये बऱ्याच वर्षापासून कितवं वर्ष आहे 26 आम्ही ते विचार इसवी सन विचारणार 60 वर्ष खरं म्हणजे पत्रिकेवर टाकायला पाहिजे आपलं हे कितव्या वर्षाचा सप्ताह आहे ते म्हणजे आपण किती वयाचे झालो ते कळत खूप जुना असलेला सप्ताह आपल्याला दिनांक आठवण नाही अशी परंपरेनं लाभलेला आपला हा वारसा हा भगवान श्री रामचंद्राचा प्रकटोत्सव आपण मोठ्या उत्साहानं साजरा करतो। हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ भागवताचार्य हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज सावरगावकर यांच्या अमृतवाणीतून भागवताची कथा आपण ऐकली। आज भगवंताचा प्रकटोत्सव आहे। आज दोन काम आहेत, श्रीरामाचाही जन्म करायचा आहे आणि काल्याचे कीर्तन करायचे असा उभयोग साधू संतांच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालाय। अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आपण सगळेजण मोठ्या उत्साहाने या ठिकाणी जमलो। सुंदर भजनी मंडळ आहे, मृदंग वादक छान आहेत। माझ्या समोर बसलेले श्रोते आपल्या गावचे आदरणीय भूमन्ना महाराज, आपण सगळेजण सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी आयोजन केलंय। अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आज भगवान रामचंद्राचा प्रकटोत्सव आहे। आपल्या हिंदुस्थानमध्ये
हिंदुस्थानी माणूस डोळ्यानं बघत नाही. बाकीचे जे लोक बघतात ना डोळ्यानं बघतात. आपण हिंदुस्थानी माणसं डोळ्यानं पाहत नसतो. मग कशानं पाहतो? डोळ्यानं दिसते ते वेगळंच आहे आणि डोळ्याशिवाय दिसते ते वेगळंच आहे. डोळ्यानं काय दिसते? जे आहे ते दिसते. जसं दिसावं तसं दिसत नाही. सोनं दाखविलं आपल्याला, सोनं आपल्या डोळ्याला दिसते, ते सोनं आहे म्हणायचं, दिसते की नाही? पण किती कॅरेटचा हे कळते काय? ते कोणाला कळते? सराफी दुकानावर त्याची कॅरेट कळण्याची नजर आपल्याला नाही, आपल्याला नुसतं दिसते. आपण कधी कधी पितळाला काय म्हणतो? सोनं म्हणतो. मग पितळ आपलं उघडं पडल्यावर कळते हे सोनं नाही म्हणायचं. त्याच्यामुळं आपली जी नजर आहे ती वेगळी. आमचा हिंदुस्थान ज्या नजरेने जगाकडे पाहतो त्या डोळ्याचे नाव वेगळं आहे. कोण्या डोळ्याने आम्ही पाहतो तर त्या डोळ्याचं नाव आहे, डोळे दोन असतात, त्या एका डोळ्याचं नाव आहे राम आणि एका डोळ्याचं नाव आहे कृष्ण. आम्ही जगाकडे पाहताना रामकृष्णाच्या नजरेने पाहतो आणि म्हणून आमच्याकडे पाहण्याची सुद्धा जगाची नजर वेगळी आहे. शांती, समाधान, सुख, भजन, पूजन, कीर्तन हे सगळं हिंदुस्थानात. तुम्ही पाकिस्तानला जा, राम जन्म नाही. पाकिस्तानात जन्म नाहीच, रस्त्याला निघाला तो मरण आहे. कुठंच उत्सुक आहे जगाच्या पाठीवर कुठे जा. म्हणून ते लोक सुद्धा आपल्या संस्कृतीचा स्वीकार करू लागले. आज इस्कॉनच्या लोकांना सुद्धा वाटतंय की आपण हरे राम कृष्ण म्हणावं. आळंदीच्या वाटानं ते लोक येऊन सुद्धा भजन करतात. का? आपल्या नामचिंतनाची किंमत त्या लोकांना कळली, आपल्या अजून लक्षात यासारखं नाही. कारण आपल्याला सहज मिळालंय ना, आपण याच्याकरता काही श्रम केले. अभ्यास न करता पास झालेलं पोरग फार लांब जायना, फार लांब जायना, कारण त्याला अभ्यासाची चटकच नसते. तसं आम्हाला सहज मिळालंय आणि सहज मिळालेला वारसा आम्ही चालवतो. आज सगळीकडे, विशेषतः अयोध्येमध्ये मी तुम्हाला प्रार्थना करतो सगळ्यांना की तुम्ही सुद्धा शरीरानं सावरगाव मध्ये राहा आणि मनानं अयोध्येला चला. थोड्या वेळा करता सावरगाव सोडून द्या, मी नंतर घेऊन येतो तुम्हाला. आज अयोध्येमध्ये किती आनंद आहे. मला भगवान रामचंद्रजी तो प्रकट झाले, त्याचं वर्णन आमच्या शास्त्राने केले. देवाला विचारलं, देवानं अनेक प्रकारचे अवतार केले. तुकाराम महाराजांनी वर्णन केले, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुखद. देवाच्या अवताराची जर आपण चर्चा केली, खूप अवतार आहे. मला अवताराच्या
चक्र गदा पद्म सहित अनंत अवतार देवाने घेतले. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे आणि कनवाळू कृपाळू दिनाला घेऊ धरले. एकच मुद्दा सांगतो, अवतार दुष्टाचा नाश करण्याकरता आहे की सज्जनाचं रक्षण करण्याकरता? लिहिलंय तर दोन्ही, लिहिलंय दोन्ही, पण मुख्य प्रयोजन काय? दुष्टाचा नाश करण्याकरता. ठीक आहे, नाही तुम्ही सांगा, काही अडचण नाही. तुम्ही एवढ्या करताच सांगा, बाबा तुमच्या तरी मनात काय, मला ऐकू द्या. दुष्टाचा नाश करण्याकरता मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला याचं उत्तर कळत. शावर गावचा एक माणूस खूप शिकला, हुशार झाला, शहाणा झाला, अमेरिकेला गेला. अमेरिकेला त्याला मोठी नोकरी लागली, 2 लाख पगार महिन्याला. आपल्या काय बापाच 2 लाख पगार. तिथं सगळं घर वगैरे बांधलं, मस्त नवरा बायको लेकर आनंदानं राहू लागले. 4-5 वर्ष राहिला तिकडं, गावाकडे आलाच. मग गावातल्या एका माणसानं त्याला पत्रिका दिली, मुलीचं लग्न होतं आणि कसंही करून आमच्या मुलीच्या लग्नाला तुम्ही या. आता अमेरिकेचा माणूस लग्नाला यायचं म्हणजे, पण मित्राचं जवळचं नातं होतं, नक्की येतो म्हणाले. आणि तो लग्नाला आला, लग्न लागलं. मग गावात घर होतं त्याच, याच गावाचं असल्यामुळे घर होतं. लग्न लागलं, जेवण वगैरे केलं, सगळं झालं आणि मनात आले बा घराकडे चक्कर मारा. घराकडे गेला, नुसती धूळ साचली होती घरात. 5-6 वर्ष आला नव्हता. मग एक माणूस बोललं, आपण हे केला आणि सगळं झाडून घर स्वच्छ केलं. मस्त पाणी बिनी सरा टाकला, स्वच्छ केलं सगळं झाडून. आपली गोष्ट संपली. काय या गोष्टीत काही दिसायला का तुम्हाला? काही दिसणार, काही दिसणार. एक तर मला एवढं लागलं असं फार आहे या गोष्टीत. या गोष्टीत गंमत अशी आहे, मला प्रश्न विचारायचा आपल्याला, हा अमेरिकेतून आलेला माणूस लग्नाला आलता की घर झाडायला? मग घर झाडला की नाही? झाडला की नाही? गांडा स्वच्छ केला, निर्मळ केला घर. आता छान वाटायला मला घर नंबर 1 एकदम चांगली गोष्ट. घर स्वच्छ केलं, चांगलीच गोष्ट झाली. पण जवळ येऊ, तुम्ही जवळ या म्हणून तुम्ही त्याच्या पुरत बोलाले. मला जवळ येण्यापेक्षा त्याला माझ्या जवळ आला ना. मी त्याईनं जवळ या म्हणून एवढा खूप जागा आहे इथं, मी अजून लांबून बोलतो. बोलतो जवळ जाऊन बोलतो. माणूस आला अमेरिकेहून, आपला मुद्दा हे चाललाय, घर झाडायला आला की लग्नाला? आता बोला की लग्नाला. मग घर झाडलं की नाही? झाडलं, पण प्रयोजन घर झाडण्याचं नव्हतं. प्रयोजन कशाच होतं? लग्नाचं होतं. तसं देव अवताराला येतो, पण दुष्टाला मारायसाठी नाही, सज्जनाच्या रक्षणासाठी. दुष्टाला त्याला तिथं बसून मारता येतं. त्यानं फोन केला असता तरी घर कोणी झाडलं असतं. झाडलं काय, नावानं करून घेतलं असतं. फोन जरी करून सांगितलं, बा घरामध्ये कचरा झालाय, तुम्ही स्वच्छ करा, काम झालं असतं. घर झाडायकरता अमेरिकेहून यायची गरज नाही. मग कशा करता आला अमेरिकेहून? लग्नाकरता. तसं दुष्टाचा नाश करण्याकरता देवाला यायची गरज नाही. मारत त्यानं मनानं संकल्प केला तरी हे मारून जातात. मग आला कशासाठी? भक्ताचं रक्षण करण्यासाठी. भक्ताचं रक्षण, कारण भक्तावर प्रेम आहे, दुष्टावर प्रेम नाही. दुष्टाचं निर्दळन करतो, पण प्रेम नाही. रोजच आपण पाहतो ना, आपण सोयाबीन लावतो, सोयाबीन कापूस लावतो. मग कापूस लावल्यावर गवत काढतो निंदून,
हा? मग माणसं लावलेत ते कापसाच्या रक्षणाकरता लावलेत का गवत काढाय करता लावले? गवत काढणं हा उद्देश आहे का? तुम्ही निंदता की नाही? तर कोणीच निंदा तिकडे गवत निंदता ना. मग उद्देश जो आहे गवत निंदण्याचा, निंदायला बाया लावतात. त्या पिरियड मध्ये बाया सुद्धा मिळत निंदायला. हा, एका बाईला 300 रुपये द्यावं लागतात. आणि ती बाई पाणी पिऊन देते. इतकं करतो आम्ही. गवत काढणं हा उद्देशच नाही. मग तुम्हाला गवत काढणं तर हा उद्देश असता तर गवत न पेरताना शेतात खूप होते. उद्देश गवताचा नाहीच आहे. मग काढता की नाही? काढतो की, कोण नाही म्हणून. पण गवत काढण्यासाठी गवत काढत नाही, पिकाच्या रक्षणासाठी गवत काढतो. उद्दिष्ट हे पिकाचं रक्षण करावं हे उद्दिष्ट आहे. गवत काढणं हे उद्दिष्ट नाहीच. गवत थोडं झालंय का? सडकेनं सगळं गवतच आहे. माणसं खुरपे घेऊन बंडायला निधीतच निघाले असते. तसं नाही, उद्देश तो नाही. तसं परमात्मा जो अवतारला येतो त्याचा उद्देश दुष्टांचा नाश करावा हा नाहीच आहे. हा मूळ उद्देश आहे परित्राणाय साधूनाम, साधूचं परित्राण करणं. आणि मग सेकंड नंबरला ते विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. अहो, आपण गोठा बांधतो, जनावर बांधायचा गोठा म्हणतात त्याला खेड्यात. गोठा बांधतो की नाही आपण, गाईचा गोठा. आता मला सांगा, गोठा कोणाकरता बांधला? जनावरा करता. एकानं बैल एकूणच गोठा बांधला. बैल टाकले, नंबर 1 गोठा बांधला. आलेले माणसाला दाखवला, बघा मला असा गोठा आहे काय आपल्या तालुक्यामध्ये? तालुक्यात गोठा नाही रे, आपण याच्यात बांधतोस कोणाला? तू बांधून घेतोस काय? मला सांगा, बैल महत्वाची की गोठा? तुमच्या लक्षात आलं ना? गोठ्याची शोभा केव्हा आहे? बैल असतील तर. खिस्से महत्वाचे की पैसे? जरा सोपं सांगतो. काय महत्वाचं? पैसे महत्व. खिशाला काय करतात? आता नवीन पोरं पॅन्ट घालायत बघा, ते कोणता पॅन्ट म्हणतात? जीनचा पॅन्ट. 20 खिसे आहेत, खडकू नाही. काय करता सांगा? माहिती की 20 खिसे? गुडघ्याला खिसे, पेंडीला खिसे, आपल्याला पत्ता नाही. खिसे नुसत्या खिशाला मोल नाही. खिशात काय पाहिजे? पैसे. मग धोत्राला खिसे नाही बघ, पण पैसे आपल्याकडे भरपूर आहेत. मोल खिशाचं नाही, मोल पैशाचं आहे. तसं दुष्टाला मारणं हे महत्वाचं नाही, सज्जनाला सांभाळणं हे महत्वाचं. परमात्मा अतिशय कृपाळू. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणले, आमचे कार्य नाटविसी कृपाळू देवाशी घोषितो जगाशी. बाबा तो त्याची का आठवण करीत नाही? देव कृपाळू आहे. कनवाळू कृपाळू भक्ता लागी मुही गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. भक्ता करता देवाच्या अंतःकरणामध्ये दया आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात, देवाला अवतार घेतला, त्यानं दुष्ट निर्धारण केले नाही असं नाही. गवत काढलं, घर जाळलं, पण घर जडाय करता अमेरिकेहून आला नाही, लग्नाकरता आला. तसा देव दुष्टाचा नाश केवळ करण्याकरता आला नाही, भक्ताचं परित्राण करण्याकरता आलाय. आता भक्ताचं परित्राण करणं म्हणजे काय करणं? म्हणजे काय करणं? नेमकं काय करायचं? तर त्याचं गणित तुकाराम महाराज सांगितले. भक्ताचं परित्राण करणं या शब्दाचा अर्थ धर्माचं रक्षण करणं. धर्माचं रक्षण करण्याकरता देव येतो. पुन्हा कटकट आली. आता धर्म म्हणजे काय? धर्म कशाला म्हणतात? काय धर्माची काय व्याख्या? शास्त्रकारांनी धर्माच्या खूप व्याख्या केल्या. धारयती ती धर्म, जो धारण केला जातो त्याचं नाव धर्म. पण इतकं सांगून लक्षात येईल ना, धर्म नेमका कोणता? आता धर्म म्हणलं की प्रत्येक जण आपापला धर्म सांगतो. आणि दोघांच्या धर्माचे भिन्न मत आहे. गायीचं पालन करावं हा हिंदू धर्म आहे, आणि गायीला कापावा हा खरा धर्म कोणता आहे? आता तुम्ही हिंदू असल्यामुळे तुम्ही तुमचंच म्हणता, ते असल्यामुळे ते तेच म्हणतात. मग खरा धर्म कोणता? घासून बघावं लागलं निकष त्याचा. एकाचा धर्म पालन करणं आहे आणि एकाचा धर्म निर्धारण करणं. असा कसा धर्म असू शकेल?
धर्म म्हणजे एकाच बाजूने चालला पाहिजे की नाही, दोन्ही बाजूने चालला नाही तर धर्म कसा? मला सांगा, एखाद्याला आयर करायला एखादा माणूस तर डोक्याला टोपी घालायला चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे की नाही? त्यानं टोपी घालायच्या आधी खनकून हल्लं टाळून घेईल आणि पुन्हा टोपी घातली, आयर घेईल का ते माणूस? घेईल का? असं आयर कोणीच गावात करणार? त्याच्या डोक्यात मारून जर टोपी घातली तर त्याला टोपी आवडणार नाही, तो त्याचा आयर नसून अपमान आहे मला. आणि म्हणून धर्माचं पालन नेमकं काय? धर्माची काय व्याख्या काय? धर्म रक्षावय, परमात्म्याला धर्मरूप असं म्हणतो. रामो विग्रहवान धर्म, धर्माची तू धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे. परमात्मा म्हणजे धर्माचं, धर्मानं घेतलेलं रूप म्हणजे परमात्मा. आणि हा धर्मानं घेतलेलं रूप असल्यामुळं तो धर्माचं रक्षण करतो. रामाचं वर्णन करताना सांगितले, राम मर्यादा पुरुषोत्तम आहे, कधीच कोणाची मर्यादा उल्लंघन केली नाही. महाराज, मर्यादेनं माणूस शोभून दिसतो. जितके आपण मर्यादेनं वागतात तितकं चांगलं वाटतं, चांगलं वाटतं. मर्यादा म्हणजे काय? पोरग शिबिरे टोडू लागलं, समोरून बाप आला, पोरानाशी मागे धरली आणि बाप सांगायला, बघा आमचं पोरग किती मर्यादा वागते, किती चांगलं आहे पोरग आमचं, मला बघितल्याबरोबर सिगरेट मागे गेली, असं कोण म्हणाले? बाप म्हणाले. त्या पोराला विचारलं, तुझा बाप म्हणते की तू फार चांगला आहेस, मर्यादेने वाटतो, वडिलाला बघितल्याबरोबर सिगरेट मागे करतोस, तू बापाची मर्यादा म्हणून महाग केलास काय? ते मला मर्यादा म्हणून नाही, मागते म्हणून महाग केलं. त्याला मर्यादा म्हणतात ते सांग. हे बसते एक पण या मर्यादेत बसते. ही मर्यादा भगवान रामचंद्राकडून मर्यादा शिकावी. मर्यादेनं वागावं कसं, सगळ्याची मर्यादा पाळली, कोणाचीच मर्यादा उल्लंघन केली नाही. आणि नियमबद्ध जीवन, सुंदर अशा प्रकारचा आचार भगवान रामचंद्रांनी घालून दिला. आणि म्हणून धर्माचं रक्षण करण्याकरता मी अवताराला येतो. स्पष्ट भगवद्गीतेत सांगितलंय, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगामध्ये धर्माची स्थापना करण्याकरता अवताराला येतो, धर्माचं रक्षण करतो, भक्ताचं रक्षण करतो, असं भगवंताचं म्हणणं आहे. तुकाराम महाराज तेच सांगतो, देव याच्याकरताचे तुम्हाला. आता प्रश्न आहे, धर्माचं मुख्य बीज कुठे आहे? धर्म म्हणजे नेमकं काय? जगात जेवढे धर्म आहेत हे कार्यरूपाने आहेत. धर्माचं कारण काय? हे पहा, कारणाचे गुण कार्यात येतात, असं गणित आहे. जिलबी गोड लागली कशामुळे?
साखर टाकल्यामुळे. साखर हे त्या जिलबी गोड लागण्याचं कारण आहे. त्या साखरेचे गुण कोणात आले? जशी वडिलाचे गुण मुलाचे. माईनं सांगितलं, बाळू तुला पाणी आणून दे बरं पियाला. मी देणार म्हणलं. ते बाई सहजच म्हणली, माझी देणार झाली म्हणजे तुमचं बरोबर पाणी. बापावलीच आपिशी आहे मी. एवढीच गोष्ट. त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ तेच आहे, कारणाचे गुण कार्यामध्ये येतात, दुसरं काही अर्थ नाही. मग धर्माचं कारण काय? संतांनी धर्माचं कारण सांगितलंय. सकळ धर्माचे कारण नामस्मरण, हरि कीर्तन, दया, क्षमा, समाधान, संत जन साधिती, निज धर्मा चोखडा. महाराज धर्माची मीमांसा करताना भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला मोठी गंमत केली. अगोदर पहिल्या अध्यायात सांगितलं की वेड्यासारखं वागू नको, सांडी मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, असं वेड्यासारखं वागू नको, धनुष्यबाण घे. आणि या सगळ्या कौरवाला मार, कारण तू क्षत्रिय आहेस, सगळ्याला मारणं तुझा धर्म आहे, असं पहिल्या अध्यायात सांगितले. 18व्या अध्यायाकडून बघा. 18व्या अध्यायात म्हणले, अर्जुना तुझा मोह गेला ना, तुला जी या सगळ्या लोकांचा मोह झाला होता, ते काका मामा कोण दादा सगळे. अर्जुन सांगितलं, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत. देवा तुझ्या प्रसादानं माझा मोह गेला, तो सकुटुंब गेला जी धाव घेऊन या तुला. आता एक कर, ज्या अर्जुनाला क्षत्रिय धर्माचं पालन कर म्हणून श्रीकृष्णानं सांगितलं, तेच श्रीकृष्ण 18व्या अध्यायात सांगितले, सर्व धर्मान परित्यज्य. आता सगळे धर्म सोडून दे, माम एकम शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सगळ्या धर्माचा त्याग कर. हे काय धंदा झाला? अगोदर म्हणायचं धर्माचं पालन कर आणि नंतर म्हणायचं धर्माचं त्याग कर. हे असं दोन्ही कोण कसं बोलणार? तसंच असतं. मला पालन केव्हा करावं आणि त्याग केव्हा करावा हे कळायला पाहिजे. तो धर्म. ज्या ठिकाणी त्याग करायचा आहे तिथं जर पालन केलं तर बिघडतं, आणि जिथं पालन करायचंय तिथं त्याग केलं तर बिघडतं. म्हणजे कोण्या वेळेस नेमकं काय करावं याचं गणित असते. गणित कळणार गेलं काय नाही. मला सांगा, तुम्ही गावाला निघाला, मोटर आली तर पटकन पळत जाऊन मोटर बसावं की नाही? बसावं की नाही? बिलकुल पळत जायचं आणि गाडी आपली सीट धरून बसायची, चांगली गोष्ट आहे. ज्या गावाला जायचं होतं ते गाव आलं, आता उतराव की मध्येच बसाव? उतराव की नाही? मला आता कसं उतराव, पळू पळू जाऊन सीट धरलो, आता उतरणं बरोबर आहे का? मग आता मोठीतच बसून राहतो.
मोटरीत बसल्यानंतर सीट धरून बसणं जितकं महत्वाचंच आहे तसं तुमचं गाव आलं की मोटरीतून आता आपलं गाव कधी आलं हे कळावं लागतं. म्हणून कर्तव्य तितकंच महत्वाचं आहे आणि कर्तव्य नोकरीवर जाणं महत्वाचं आहे आणि रिटायर होणं सुद्धा. आता तुम्ही कणिक लावली की नाही गठ्ठे लावले कणिक लावली. भजन करताना गट्टे लावून स्वरात लावून कणिक लावून मध्ये वाजणं महत्वाचं आहे. आता संपलं कीर्तन आता गट्टे उतरून ठेवावं की नाही. स्वरात लावायचे तर लावायचं भजन संपलं की उतरून ठेवायचं. उतरून ठेवता आलं पाहिजे. म्हणजे काही माणसं उतरून ठेवतात काही लोकांचे गट्टे लावूनच खातो. आलं जमत नाही. राग आला पाहिजे की नाही आला पाहिजे. आवश्यक त्या वेळेला राग आला पाहिजे आणि जिथं रागाची गरज नाही तिथं राग संपला पाहिजे. मग कुठं राग करावा आणि कुठं करू नये हे कळणं याचं नाव धर्म. कुठं काय करावं हे कळलं पाहिजे माणसाला. नको त्या ठिकाणी नको ते केलं तर त्याचा अनर्थ होतो. पुन्हा अर्जुनाला दोन्ही गोष्टी सांगितल्या. अगोदर म्हणजे धर्माचं पालन कर आणि नंतर म्हणजे सगळे धर्म सोडून दे. म्हणून धर्म कसा पालन करावा याचा प्रत्यक्ष वस्तुपाठ भगवान रामचंद्रांनी दिला आणि म्हणून आपण त्यांचा प्रगट उत्सव साजरा करतो. मला वाटते या प्रसंगाच्या निमित्तानं एवढं चिंतन पुरेस आहे. हेच जर सांगत बसलो तर आपल्याला जे करायचे ते राहून जाईल. त्याच्यामुळे मी इथं थांबतो. आपणही या गोष्टीवर विचार करा की धर्म म्हणजे नेमकं काय. धर्माची मीमांसा एवढी सोपी नाही. मग धर्म म्हणजे नेमकं काय. एकाचा जो धर्म होतो तो दुसऱ्याचा अधर्म होतो. एकाचा जो धर्म आहे ना तो दुसऱ्याचा काय होतो अधर्म होतो. संन्याशानं सगळ्याचा त्याग करणं हा संन्यासाचा धर्म आहे. ग्रहस्थानं सगळा गोळा करणं हे त्याचा. ग्रहस्थानं त्याग करून चालत नाही आणि संन्याशानं ग्रहस्थानं आपल्या घरातच राहिलं पाहिजे है ना. संन्याशानं बँकेत जाऊ नये. तुझं काही काम नाही बँकेमध्ये. तू सगळ्याचा त्याग कर. त्याग हे तुझं मुख्य. ज्यानं त्याग करायचा त्यानं भोग घ्यायचा नाही आणि ज्यानं भोग घ्यायचा त्यानं त्याग करायचा नाही. कुठं त्याग करावा बोलू नका. काय झालं नाही असू द्या. न बोलता सरकार पुढे जर सरकायचं असेल ना न बोलता सरकार. बोलत सरकार म्हणजे सरकार याचं बोलणं. पुढे या मागे तुम्ही व्यवस्थित बसा. तुम्हाला 5 मिनिटं देतो. विठाला येतो तो धर्माचं रक्षण करण्याकरता येतो. हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात.
रामचंद्राचा प्रगटोत्सव कसा झाला, भगवान कसे प्रकट झाले अयोध्येमध्ये, त्याची थोडीशी आख्यायिका सांगितल्या जाते. काय राहिलेला भाग पुढच्या वर्षी सांग, सगळं यंदाच सांगावं असं काही नाही, सांगणं होतही नाही, त्याच्यामुळं बाकीचं थांबवतो. भगवान कसे प्रगट झाले या इक्ष्वाकूच्या वंशामध्ये भगवान प्रकट झाले. भगवंताची जी मागच्या पिढ्या सांगितल्या जातात 39 पिढ्या आहेत ना. देव काही एकदम कोणाच्या पोटाला जन्माला येणार, देव किंवा साधू आपल्या पोटी जन्माला येण्याकरता बरंच काही करावं लागतं. कुठेही काही जन्माला येत नसते. एक लक्षात ठेवा, इराक मध्ये पेट्रोल जन्माला आले आहे ना. इराक मध्ये पेट्रोल आहे की नाही, मग तिथं पेट्रोल जन्माला आले, साधू जन्माला आले नाही. साधू कुठले आले? साधू जन्माला येण्याकरता भूमी सुद्धा पवित्र. भरतखंडे नरदेव प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. कुठेही काही जन्माला येत नाही. आपल्या इकडे लवंगा येतात, शेप येते का आपल्या इकडे, म्हणून आपण शेप आहे. त्याचा प्रदेश ठरलेला असतो. तसं परमात्म्याने जे अवतार घेतले, काही विशिष्ट ठिकाणी अवतार घेतले, भगवंताचे जे वंशज होते, देवाच्या मागच्या ज्या 39 पिढ्या होत्या ते सगळ्या धर्मात्मा पिढ्या होत्या. आणि हे दोन्ही देव 2 वंशामध्ये जन्माला आले. राम हे सूर्यवंशात जन्माला आले आणि कृष्ण हे चंद्रवंश. यांचा संबंध सरळ चंद्र सूर्याशी संबंध. राम हे सूर्यवंशातले, सूर्याचा सुद्धा वंश आहे. सूर्य आणि चंद्र ही देवता आपल्याला स्पष्ट दिसणारी. लोक विचारतात देव आहे की नाही, आम्ही बघितला नाही, कसं आहे की काय नाही. देवाच्या वाट जाऊ नको, रोज सूर्य दिसते ते बघ ना. देव पंचायतांमध्ये सूर्याचं नाव आहे, रोज डोळ्याला दिसते की सूर्य आपल्या. पण आपल्याला सूर्य डोळ्याला दिसतो, आपल्याला त्याची किंमत होत नाही. आम्हाला शाळेमध्ये कोणता प्रदेश, ते टुंड्रा प्रदेश मध्ये तुम्ही शाळेत शिकला असाल. सूर्यच उगवणार त्या देशात. सूर्य निघाला की लोक ते उन्हामध्ये, त्याला सनबाथ म्हणतात, उन्हाचीच आंघोळ करतात. आपण उन्हाची आंघोळ करीत नाही, ऊन निघाल्यावर आंघोळ करतो. सूर्य पाहायला मिळत नाही, उघड्या डोळ्यानं आपण सूर्यनारायण पाहतो. या सूर्यवंशामध्ये भगवान कसे प्रगट झाले त्याची थोडस शास्त्रांनी चरित्र सांगितलं. मला गंमत अशी झाली, रामाचे आजोबा आजराजा, रामाची आजी, तिचं नाव इंदुमती, हे सुद्धा चांगले होते. इंदुमती आणि हे आजराजा हे अतिशय चांगलं दाम्पत्य होतं. आणि यांच्या पोटी दशरथ नावाचा मुलगा जन्माला आला. ते गंमत अशी झाली, दशरथाचं कुटुंब फार मोठं होतं. दशरथाला 700 बायका होत्या. मग आता मला तिघीचेच नाव माहित आहे, बाकीचे नाव तुम्ही दशरथाला जाऊन विचार. हे तिघीचे नाव माहित. आता रावणाला 83,000 होत्या, एकीच नाव माहित आहे, एकीच. बाकीच्या कुठे गेल्या तर रावणाला टाकतो. आपल्याला एकाच नाव माहित आहे, कोणाचं? मंदोदरी. बाकीच्या काही पत्ताच नाही. असं 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 सगळ्याच्या नावाचं काही उल्लेख होत नसतो. स्वामी विवेकानंदाचं नाव सगळ्याच जगाला माहित आहे, त्यांच्या भावाचं नाव कोणाला माहित? लक्षात येणार ना आपल्या. जेवढं आहे तेवढंच माहित राहते. तसंच येते. 700 बायका दशरथ राजाला. 3 मोठ्या महत्वाच्या होत्या, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. सगळ्यात शेवटी केलेली बायको कैकेयी होती. जरा तुम्ही हिशोब लावा. दशरथाचं पूर्ण वय होतं 99,000 वर्ष. इतके दिवस जगले 99,000. दशरथ वैकुंठाला गेले त्यावेळेस राम 15 वर्षाचे होते. म्हणजे दशरथाला मुलगा कधी झाला? झाला की कधी? वय 99,000 वर्ष. ते वैकुंठाला गेले तेव्हा राम किती वर्षाचे होते? 15 वर्षाचे. त्याच्या 1 वर्ष अगोदर झाला किंवा 15 झाला. किती वर्षाचं वय होतं? मुलगा झाला तेव्हा दशरथाचं 98,985 वर्षाचं वय. म्हणजे इतक्या उशिरा सुद्धा मुलगा होऊ शकतो, एवढ्यासाठी सांगा तुम्ही.
98,000 वर्ष 985व्या वर्षी दशरथाला मुलगा. काय गंमत. आणि दशरथ राजाचं जीवन अतिशय पवित्र होतं. एका दिवशी गंमत अशी झाली, पूर्वीच्या काळामध्ये राजा लोकांना शिकार करायची सवय होती. धनुष्य बाण घेऊन शिकार करायला गेले. शब्दविधी होती. शब्दविधी 2 माणसं दिसतात मला. आपल्या इतिहासाचा जर विचार केला तर इतिहासामध्ये पृथ्वीराज चव्हाण, इतिहासातले बरं का, हे तुम्ही तिकडे जाऊ नका. इतिहासातले जे पृथ्वीराज चव्हाण आहे ते शब्दविधी होते. शब्दविधी म्हणजे काय? आवाजाच्या दिशेनं बाण सोडायचा आणि त्याला मारायचं. काय ताकद असत. नुसता तिकून आवाज आला, मोबाईलची जरी घंटी वाजली तरी इथून बाण मारायचा, त्या मोबाईलवर उडवायचे. दशरथ राजा शब्दविधी होते आणि पृथ्वीराज चव्हाण शब्दविधी होते. बाण घेऊन शिकार करण्याकरता निघाले. आणि शिकार करायला गेल्यावर गंमत अशी झाली, एक तळ होतं आणि त्या तळ्यावर पाहू लागले कुठे एखादं सावज आहे काय दिसना. ते गंमत अशी झाली. त्याच प्रसंगाला श्रावण नावाचा एक बाळ तो आपल्या आई वडिलाला घेऊन कुठं निघाला होता? तीर्थयात्रेला निघाला होता. त्या श्रावण बाळाची वाल्मिकी रामायणामध्ये मोठी कथा आहे. त्याचे आई वडील थोडेसे थकलेले होते, त्यांना तीर्थ यात्रा करावी वाटली. रामायणामध्ये अंजनी नंदन शरण फार मोठे विद्वान होऊन गेले. त्यांनी या दोघांचे श्रावणाच्या आई वडिलाच्या नावाचा उल्लेख रामायणामध्ये केलाय. श्रावणाच्या वडिलाचं नाव होतं यज्ञदत्त आणि आईचं नाव होतं ज्ञानवती. या यज्ञदत्ताला आणि ज्ञानवतीला दोघाला घेऊन हे तीर्थयात्रा निघाला. मग त्या काळात काही एसटी नव्हती, रेल्वे नव्हती. मग कसा निघाला? त्याने युक्ती केली. 2 असे पारडे केले. पारडे दुर्डी असतात की तसे पारडे केले. इकून एक त्याला असं चारी बाजूला बांधलं, त्याचा तराजू केल्यासारखं केला. इकून एक बांधलं. एका पारड्यामध्ये वडिलाला बसविलं आणि एका पारड्यात आईला बसलं. अशी तीर्थयात्रा करणारा श्रावणाच्या नंतर दुसरा कोणी झालाच नाही. कोणीच झालं नाही. आणि यात्रा सुरू झाली. मोठी चांगली यात्रा. आणि यात्रा करताना मोज अशी झाली की आई वडिलांना थोडस थकल्यामुळं दिसत नव्हतं, ऐकायला कमी येत होतं, थकलेली अवस्था. आणि जाता जाता सांगितलं की श्रावण बाळा, तहान लागली रे आम्हाला, पाणी आहे का कुठं पहा बरं जवळ. श्रावण म्हणाला मी शोधतो. आणि पाणी शोधण्याकरता आई वडिलांची त्यानं कावड तिथं ठेवली आणि पाणी शोधायला म्हणून निघाला. एक तळ दिसलं. म्हटलं तळ्यातून पाणी घेऊया. ते पाणी घेण्याकरता प्रवासी लोकांजवळ झारी असते बघा. जसं संन्यासाजवळ कमंडलू असते, आपल्याजवळ बिस्लरी असते. तसं ती झारी म्हणायचा पदार्थ असतो पाणी. ती झारी बुडवली आणि पाणी घेऊ लागला. आणि ते झारी बुडून पाणी घेताना पाण्याचा बुडबुड बुडबुड असा आवाज आला. आणि तो आवाज दशरथाच्या कानात. दशरथानं बघितलं काहीतरी आवाज येतो, याचा अर्थ पाणी प्यायला कोणीतरी प्राणी आलं. आणि ते आवाजाची दिशा बघितली. पण दशरथानं तेवढी चौकशी केली नाही. बघ कोणता प्राणी आहे बघून मग बाण मारवा ना. तो शब्दवेदी होता ना. आवाज ऐकला आणि त्याला निशाणा धरला आणि तो श्रावण पाणी भरू लागला. मौत अशी झाली. दशरथ बाण मारल्याबरोबर तो बाण जाऊन श्रावणाला लागला. बाण लागला पण चुकीच्या ठिकाणी लागला. हृदयात लागला असता तर श्रावण मेलाच असता. हृदयात लागला नाही. आता शब्दविधी बाण होता. बाण लागला बरोबर बाजूला लागला. आणि आता आपलं सावध मिळलंय म्हणून पाहायला गेला. दशरथाच्या जवळ जाऊन पाहतो तो काय, तो श्रावण तळमळ 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 करीत कराय. पण नाथ महाराजांनी असं वर्णन केले, दशरथाचा बाण जाताना सुद्धा राम राम म्हणीत जात होता. त्या श्रावणानं वर्णन केले, कोण सभाग्याचा आला बाण करीतची आला राम स्मरण. राम 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 म्हणीत बाण आलाय. हा कोण्या भाग्यवान
भाग्यवंताचा बाण असेल असं तो श्रावण. दशरथ राजाजवळ गेला, वाईट वाटलं. काय नाव बेटा तुझं? माझं नाव श्रावण आहे. म्हणले तुम्ही कोण आहेत महाराज? म्हणजे मी अयोध्येचा राजा, मला दशरथ म्हणतो. माफ कर, मी शब्दवेदी असल्यामुळे बाण सोडला, मी सावध समजून बाण मारला, पण बाण तुला लागला, माफ कर म्हणाले. मला क्षमा कर. त्यांनी सांगितलं मी तुम्हाला क्षमा करतो, तुम्ही राजे आहात, शेवटी आमची मायबाप आहात तुम्ही, तुमच्या जीवावरच आम्ही जगतो, पण माझं एक काम करा. बाकीचं काही नाही म्हणाले, माझा काही रोष नाही तुमच्यावर, माझं एक काम करा. काय करा? मी आई वडिलांना घेऊन तीर्थयात्रेला निघालो, त्यांना पाणी देण्याकरता मी इथे आलो होतो, फक्त एवढं पाणी नेऊन माझ्या आई वडिलाला पाजा, बस म्हणाले, हे शेवटचं. आणि दशरथानं वचन दिलं, मी तुझ्या आई वडिलाला पाणी पाजतो, तू काळजी करू नको. आणि पाणी पाजतो म्हणून वचन दिल्याबरोबर श्रावणानं प्राण सोडला. दशरथानं ती झारी उचलली आणि तिथे गेले. आता यांना वाटलं मी जर बोलू तर हे म्हातारे पाणी पिलं, म्हणून ते पाणी ठेवली, असा हात उचलला श्रावणाच्या वडिलाचा आणि त्या झारीला लावला. ते म्हणाले, बाळा बोलत का नाहीस? पाणी दाखवलं, कळालं म्हणजे तू पाणी आणलास ते कळालं, बोलत का नाहीस? ते आई वडिलाला वाटलं एवढ्या याच्यामध्ये आम्हाला खांद्यावर घेऊन चालतोय, चालून चालून श्रमला असत. ते म्हणले, बाळ तू बोलत का नाहीस? एक नाही दोन नाही. दशरथाला पक्क माहित होतं मी बोललो की हे पाणी पिणार. गप्प असं समोर ठेवला, हात धरून त्याला लावू लागला. अरे ते कळालं नाही, म्हणाले याच्यात पाणी येते, तू पाणी आणलास तर बोल ना. बोलायला तयार नाही दशरथ. त्यांनी आडून बसले. ते म्हणजे, बाळ तू जर आम्हाला बोलत नसेल तर आम्ही पाणी सुद्धा पिणार नाही म्हणाले. आता मजबुरी झाली मला. मग बोलायला सुरुवात केलं, बाबा मी श्रावण नाही, मी दशरथ आहे म्हणे. कोण दशरथ? अयोध्येचा राजा दशरथ आहे. मग श्रावण कुठे गेला? म्हणजे पाणी पिया मग सांगतो तुम्हाला. त्यांनी सांगितलं श्रावण कुठे हे सांगितल्याशिवाय आम्ही पाणी, सगळं आडूनच बसला मला, पाणी पित नाही म्हणाल, पाणी पित नाही. शेवटी दशरथाला मजबुरीनं सांगावं लागलं की मी सावध समजून मी मृगळे करण्याकरता आलो, शिकार करण्याकरता आलो, बाण मारला आणि माझा बाण तुमच्या श्रावणाला लागला आणि श्रावण नाही, आता श्रावण मेला. माझा बाण लावला, श्रावण मृत्यू पावला आणि श्रावणानं शेवटचं सांगितले की माझ्या वडिलांना तुम्ही पाणी द्या, त्यांना पाणी पाजवा. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही एवढं पाणी पिया. मग त्या म्हाताऱ्याने सांगितलं की दशरथा, श्रावणाला तुझा बाण लागला आणि श्रावण संपला, श्रावण मुलगा वारला नाही, त्याच्याबरोबर आम्ही सुद्धा संपलो म्हणून. श्रावण आमचा केवळ मुलगा नव्हता, आमचा प्राण होता. आम्ही पाणी पिणार नाही. आता काय करा, काय करा? दशरथानं हात जोडले, खूप विनंती केली, चुकलं माझं, मला क्षमा करा, काय तुम्हाला दंड द्यायचे ते द्या, पण पाणी पिया. ते म्हणाले दंडही देऊ पण पाणी पिणार नाही. त्याने ते पाणी पिलं नाही. त्या श्रावणाच्या वियोगामध्ये खूप राग आला, खूप राग आला. रागाच्या भरात ते दोघे म्हातारे बोलले, आम्ही जसं पुत्राच्या वियोगानं तडफडायलो, आम्ही नुसतं तडफडायलोच म्हणले, तू तडफडून मरशील म्हणले. असं शाप दिला त्या दोघांनी. पण या शापाचं दशरथाला वाईट वाटलं नाही. काही काही शापामध्ये सुद्धा आनंद असतो. दशरथ रडायला पाहिजे होता ओक्ष, तो रडला नाही, उलट दशरथाला आनंद झाला. आणि दशरथ म्हणतो की वा, तुमचा शाप खरा हो म्हणजे, तुमचा शाप खरा हो. अरे खराच होते म्हणत, त्याच्यात काही वाद नाही. तू सुद्धा पुत्राच्या वियोगात. त्यांनी विचारलं तुला आनंद कस काय झाला आम्ही शाप दिल्यावर? त्यांनी सांगितलं मला मुलबाळच नाही म्हणाले, मी मुलाच्या वियोगानं तडफडून मरल याचा अर्थ मला मुलगा झाल्याशिवाय वियोग कसा होईल. त्याच्यामुळं दशरथाला थोडासा आनंदही झाला आणि बरं वाटलं. तिथून निघून गेले. ते तिथं प्रकरण संपलं. राजा दशरथ घरी आले, कौशल्येला बोलिलं, वशिष्ठाला बोलिलं. असं झालं म्हणाले, माझ्याकडून एका बाळाची हत्या घडली. वशिष्ठाला सांगितलं आता जे झालं ते होऊन गेलं. म्हणजे आता काय करावं? म्हणजे त्यांनी तोंडातून शब्द गेले त्यांच्या की मला पुत्र वियोगानं मृत्यू येईल.
वशिष्ठ महाराज म्हणाले, ते म्हणलेलं खरंय म्हणाले, ते तपस्व्याची वाणी आहे. श्रावण बाळाचे आई वडील आहेत, त्यांनी बोललेलं खोटं होत नाही. ते काय सरकार आहे काय म्हणाले, अनुदान द्यायचं मग म्हणायचे पैसे ठरले. आलं नसते म्हणाले, त्यांनी बोललेले शब्द नक्की खरा होता, हे करू नको. म्हणजे महाराज आता पुढचं काय, मग ते वशिष्ठांनी सगळ्यांना बोलवून सांगितलं, तुला जर पुत्र पाहिजे असेल तर यज्ञ करावा लागेल, यज्ञ करावा लागेल. मग काय करावं, मग ते विभांड ऋषीला बोल, म्हणजे काय करा यज्ञ म्हणाले, ते ऋषी उपलब्ध नाहीत म्हणाले. बर, त्यांचा मुलगा म्हणाले चालते, शृंगी नावाचा त्यांचा मुलगा, त्याला घेऊन या. त्या शृंगीला आणलं, बरं काय. महाराजांनी वर्णन केले, विभांडका हाती आनविला शृंगी, यज्ञ तो प्रसंगी आरंभलेला. आणि यज्ञ सुरू केले महाराज. स्वहा स्वहा यज्ञामध्ये आहुती चालली. त्या काळामध्ये यज्ञाची खूप ताकद होती, खूप ताकद होती. आता यज्ञामध्ये ताकद राहिली नाही, कारण यज्ञ करणारे जे लोक आहेत, मंत्र म्हणणारे, ते हॉटेलात जाऊन भजे खाले. आता त्याच्या वाणीत कुठून ताकद राहिली. वाणीमध्ये ताकद येण्याकरता पवित्र वागावं. आता वाणीतली ताकद संपून गेली. पूर्वी बोलणं की खरं होतं, आता माणसं खरं सुद्धा बोलणं झाले. पूर्वी ज्याचं बोलणं त्याचं खरं होतं. म्हणून महाराज म्हणाले, सत्य बोलणारा साधूच असतो. सत्य बोले मुखे दशरथाच्या भाग्याचा दिवस उजळला आणि यज्ञ नारायण स्वतः प्रगट झाले. आणि ते पायसाचं पात्र खीर आणली आणि यज्ञ नारायणांनी वशिष्ठाच्या हातात ती खीर दिली. सांगितलं, ते तिन्ही राजांना द्या, त्यांच्यापासून त्यांना पुत्र प्राप्ती होईल. आणि ते यज्ञ नारायण प्रगट झाल्यावर दशरथाला मोठा आनंद वाटला. पण पायस पात्र यज्ञ नारायणांना हे झाल्याबरोबर दशरथाला पुन्हा आठवण झाली की अरे, श्रावणाचे वडील मला बोलले. ठीक आहे म्हणाले, जे असेल ते असेल. ते पायस पात्र घेतलं. वशिष्ठाला विचारलं, महाराज याचं काय करू. तुमच्या ज्या मुख्य 3 पत्नी आहेत त्यांना विभागून द्या. आणि त्या पायस पत्राचे 3 विभाग केले. प्रथम तो भाग कौशल्यशी दिला. पहिला त्याच्या कौशल्य वडील होती ना, म्हणून कौशल्य एक दिला. दुसरी सुमित्रा होती, सुमित्रेला दिला. आणि पहिल्यांदा त्या कौशल्याला दिल्यामुळं ही जी कैकई होती, ही शेवटची बायको होती, पण थोडी लाडकी होती. सगळ्यात शेवटी केलेली बायको लाडकी असते असं म्हणतात. आता तुम्हाला जर काही बघायचं असेल तर तुम्ही करून बघा. त्या केल्याशिवाय कसं कळतो. काही गोष्टी सांगून कळत नाहीत, करूनच कळतात. बघा, तुम्हाला खरं वाटलं तर करा. दशरथाची ती अतिशय लाडकी होती. आमच्या संतांनी वर्णन केले, लाडकी असण्याचे कारण होते. काय होते, 3 कारण होती ती लाडकी असण्याची. कोणती बायको उगाच्या उगाच लाडकी होत नाही. आता आपल्याला एकच असल्यामुळे लाडकी तीच, सगळे एकच. आपण दाण्याच पिटलं, दाण्याचीच भाकर असं आपलं. ती लाडकी होण्याचं कारण होतं. पहिलं कारण असं होतं, ती दिसायला अतिशय सुंदर होती. नामदेवाने लिहिले, सुंदरपणाचा अभिमान म्हणी आणि त्यावरी गर्भिणी नामा म्हणे. इतकी सुंदर होती, किती सुंदर होती. आता कोणाच्या सौंदर्याचं लक्षण सांगताना काय सांगतात, नाका डोळ्यामध्ये चांगला आहे असलं नाही सौंदर्य. किती सुंदर होती माहिती आहे का तुम्हाला. त्या कैकईने जर पान खाल्लं तर बाहेरून ते पान आत उतरताना दिसत होत. आता कोण्या बाईनं पान खाल्लं तर मधलं दिसते का, पानच दिसना. काय सौंदर्य पण ठीक आहे, जे आहे ते एवढी सुंदर होती म्हणून दशरथाची आवड होती. शूर होती म्हणून आवडती, सुंदर होती म्हणून आवडती होती.
शूर होती म्हणा. युद्धाला नेल्यावर दशरथाच्या चाकाचं ती कोणी निघाली, हात लावला होता तिनं आणि दशरथाला विजय मिळवून दिला. त्यावेळेस वर दिले होते. इतकी शूर होती म्हणून आवडती होती, सुंदर होती म्हणून आवडती होती. आणि तिसरं कारण आहे शेवटची होती. आखरीच्या आवडत भैरवी त्याच्यामुळे आवडती होती. तिला राग आला. प्रथम तो भाग कौशल्यशी दिला, तेने क्रोधाला कनिष्ठेशी तिला राग आला. आणि रागाच्या भरामध्ये गंमत अशी झाली, कौशल्यनं भाग करून दिले. तिनं ते अर्धाच भाग खाल्ला. हो ना, एक भाग कौशल्यनं खाल्ला, एक भाग सुमित्रेनं खाल्ला. आणि तिनं ते पूर्ण खाऊन घ्यावं की नाही, तिनं ते अर्धा खाल्ला ना अर्धा तसाच ठेवला. राग आला ना, मला सगळ्यात शेवटी दिला म्हणून. मग ते अर्धा भाग तिनं खाल्ला ना अर्धा तसाच ठेवल्याबरोबर वरून एक घार आली. घार आली, त्या घारीनं काय केलं, झडप घातली मला. आणि तो ती पायसाचा तो पिंड त्या गाडीनं उचलला. आता या पिंडाचं काय झालं ते पुढच्या गुरुवारी सांग. आता ते 8 दिवस त्याची वाट बघावं लागते. आज काही सांगता येणार, पुढच्या गुरुवारी नक्की सांगायचंच आहे, याच्यात काही वाद नाही. महाराजांनी वर्णन केले, पिंड घारीने झडपिला आणि अंजनीने तो शिविला. ते पुढच्या इथं थांबवत आपण. हे तिघीने ते हे केलं आणि तिघी राण्या बरोबर झाल्या. आणि मग मात्र राजा दशरथ या तिन्ही राण्याचे लाड करू लागला. चांगलं होतं. एका दिवशी वशिष्ठांना सांगितलं, दशरथा तुझ्या तिन्ही राण्या गरोदर यांना डोहाळे विचारले पाहिजेत. धर्मशास्त्र ऐशे डोहाळे पुसावे आणि त्यांचे पुरवावे मनोरथ. पत्नी गरोदर असताना तिला विचारलं पाहिजे की तुला काय आवडेल, आणि तिच्या आवडीहून हे ठरतंय की मुलगा म्हणजे होणारा अपत्य कसं होणार आहे हे टेस्ट करून बघा तुम्ही सुद्धा. बायको गरोदर असताना विचारा तुला काय करावं वाटाले, ती म्हणजे सैराट बघा वाटालाय, कार्ट आपिशी निघते म्हणून. कारण तिच्या डोहाळ्याचे परिणाम त्या गर्भावर होतात ना. गर्भामध्ये जे झालेले परिणाम असतात दीर्घकाळ ठेवतात. प्रल्हादानं एवढं भजन का केलं, उपदेश गर्भात मिळाला नाही. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला परमात्म्याचं भजनच सोडायला तयार नाही प्रल्हाद. त्याचं कारणच ते होतं, आईच्या पोटात असतानाच त्यांना नारदाचा उपदेश मिळाला होता. म्हणजे पोटावरचे जे संस्कार आहेत लेकराचे ते अत्यंत, म्हणून आपल्याकडे पद्धत आहे, आता सुद्धा पद्धत आहे की गरोदर बाईला ज्ञानेश्वरी वाचायला लावा, गाथा वाचायला. लेकर चांगले होतात, हे करून बघा तुम्ही. आता मला सांगा तुम्ही, आंबट बोरीला गोड बोरं येतात काय, हे तर कळते तुम्हाला. नाही मला अमावस्येच्या दिवशी लावल्यावर चांगले येतात. तू कोणत्याही दिवशी लाव, बोरी जर आंबट असेल तर त्याला गोड बोर येत नाही. तसंच आहे मला. आपले संस्कार जर वाईट असतील तर लेकर चांगले जन्म. छत्रपती शिवाजी महाराज का जन्माला आले, तर त्याचं उत्तर आहे जिजाबाई सारखी पवित्र माता होती म्हणून. उगाच कसं जन्माला, रामचंद्र प्रभू अवतारला येण्यासाठी कौशल्यसारखी पवित्र माता पाहिजे मला. आणि म्हणून दशरथ राजा विचारतो, कौशल्यला डोहाळे विचारले, सुमित्रेला डोहाळे विचारले, कैकेयीला विचारले, त्या डोहाळ्याचं सगळं विवेचन संतांनी केले. आणि गंमत अशी झाली महाराज, सगळीकडे आनंद झाला. गावामध्ये बातमी पसरली, तिन्ही राण्या बरोबर आहेत आणि आता अयोध्येला वारस होणार आहे. अयोध्येला पुत्रप्राप्ती होणार, राजाला मुलगा होणार आहे. सगळ्या अयोध्येमध्ये आनंद पसरला महाराज. पाया बघू लागल्या, विचार करू लागल्या की तो दिवस कधी येतो महाराज. आणि चैत्र मास सुरू झाला, पाडवा चैत्राचा सुरू झाला. आणि त्या चैत्र मासाचं सुद्धा रामचंद्राच्या जन्मामुळं आमच्या संतांनी वर्णन केले. उत्तम हा चैत्र मास,
चैत्र मास सुरू झालाय आणि महाराज त्या चैत्र मासामध्ये वसंत ऋतू येतो, झाडाला नवी पालवी फुटते. दशरथ राजाला वाटलं की झाडाला जशी नवी पालवी फुटते तसं रघुवंशाला सुद्धा नवी पालवी फुटणार आहे. सूर्यवंशामध्ये सुद्धा सूर्य प्रगट होणार आहे. म्हणून दशरथाला आनंद झाला. महाराज साधू संतांनी वर्णन केले आणि शुक्ल पक्ष सुरू झाला. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया एक 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 दिवस सुरू झाला. नवमीचा दिवस उजाडला. शुक्ल पक्षी ही नवमी उभे सुरुवाते योमी आणि नवमीचा दिवस उजाडल्यानंतर दशरथाला मोठा आनंद झाला. वशिष्ठ महाराजाला बोलवलं म्हणजे महाराज आज फार आनंद वाटतोय मला. वशिष्ठाने सांगितलं राजा आज तुलाच आनंद नाही, आज सगळ्या जगाला आनंद आहे म्हणाले. शरयू नदीचं पाणी सुद्धा पवित्र वाहत आहे म्हणाले. शरयू नदीच्या पाण्याला सुद्धा आनंद आहे. साधू संतांना आनंद झाला. साधू संतांना वाटलं की आता आमचा रक्षण करणारा कौसल्या मातेच्या उदरी प्रगट होतोय. अतिशय आनंद झाला. शुक्ल पक्षी ही नवमी उभे सुरवरते योमी. महाराज त्याचं वर्णन करतात. भगवान रामचंद्र वेळ जवळ येऊ लागली. महाराज रामचंद्राने विचार केला कोणत्या वेळेला प्रगट व्हावं. पण रामचंद्रानं इथून मर्यादा पाळायला सुरुवात केली. म्हणजे मी वंशातपणे जन्माला आलो, सूर्यवंशात जन्माला आलो. मग सूर्य डोक्यावर असताना आपण जन्माला येऊ. कशासाठी असं सकाळी जन्माला आला असतं तर काय बिघडत होतं, 4 वाजता जन्माला आला असतं तर काय बिघडत होतं, कोणी काय म्हणत नव्हतं. सूर्य डोक्यावर असतानाच का ही वेळ निवडली रामानं. त्याचं कारण असं आहे सूर्य ज्यावेळेस आपल्या डोक्यावर येतो त्यावेळेस आपली सावली आपल्या खालीच असते. आपली सावली मागे जाय ना, सावली मागे पुढे होते. जसं जसं सूर्य मावळू लागला तशी तशी सावली आपल्या मागे जाते आणि जसा जसा सूर्य उगू लागला तशी तशी सावली पुढे जाते. भगवंताने विचार केला की छाया आहे, छाया म्हणजे माया आहे. माया मागे नको आणि माया पुढे नको. माया आपल्या पायाच्या खाली आली म्हणून सूर्योदयाचा वेळ निवडला. आता बघा तुम्ही 12च्या टायमाला आपली सावली आपल्या पायाच्या खाली असते, मागे जाय ना आणि पुढे जाय ना. म्हणून रामचंद्राने मुद्दाम ही वेळ निवडली. नवमी तिथी का निवडली ही शास्त्राने निवडली केली. कारण शास्त्रामध्ये 9 हा पूर्ण अंक. 9च्या पुढे अंकच नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 पुढे अंकच नाही. 9 हा पूर्ण अंक आहे आणि माझा पूर्ण अवतार आहे. आणि पूर्ण अवतारानं पूर्ण अंकाच्या तिथीला जन्म घ्यावा म्हणून देवानं नवमी निवडली. पुष्कळ पुष्कळ गोष्टी आहेत याच्यामध्ये, फार अतिशय बारकावे आहेत. नवमी तिथी निवडली, चैत्र मास निवडला, वसंत ऋतू निवडला, माध्यान्हाचा काळ निवडला. हे सगळं असं निवडलं आणि सगळ्यांना आनंद होऊ लागला. प्रत्येक माणसाचा विचार करू लागला की कधी 12 वाजता, कधी 12 वाजता. महाराज सांगतात सूर्यानं सुद्धा विचार केला की आज 12 वाजले तरी पुढे जायचं नाही. माध्यान्हासी दिनकार सूर्याला आनंद झाला. सूर्याला विचारलं महाराज तुम्ही असं थांबायचं नसते, तुम्ही चलत राहायला पाहिजे, तुम्ही थांबल्यावर कसं होईल. सूर्यानं सांगितलं जसं होईल तसं होईल. आमच्या वंशामध्ये परमात्मा प्रगट आलाय म्हणाले. मला एक क्षणभर थांबून थोडं त्याचं कौतुक बघूया. त्या सूर्यवंशाचा मूळ पुरुष सूर्य माध्यान्हाला थोडं थांबले. किती वेळ थांबले,
पळभर. पळ म्हणजे किती? जसं निमिष असते, तुटकी असते, पळ असते, बिलकुल थोडा वेळ. पण पळभर का होईना लांब बस. आणि सूर्यनारायण थांबतायत आणि दुपारची 12. दशरथाला अतिशय आनंद आहे. दशरथ विचार करतोय की मला खबर कोण येऊन सांगेल की तुम्हाला मुलगा झाला. प्रासादामध्ये राजा बसला महाराज. आणि त्या दासी जे होत्या त्या दासीची त्याच्यात चढावड सुरू झाली की आपण अगोदर जाऊन सांगा. काय होते अगोदर जाऊन सांगितलं? हा उगाच्या अगोदर कोण सांगलो लक्षण नाही तर कोण बेजार. तिथं म्हणलं मी जर दशरथाला अगोदर जाऊन सांगितले राजा मला प्रसन्न होऊन काय दे. आणि राजा दक्षिणा दिल्यावर काय 100 रुपये देते. महाराज दासी अशा तयारीत बसले आणि मधून खबर आली कौशल्येला पुत्र झाला. अशी खबर आल्याबरोबर महाराज ते बाई एवढी पळत गेली. राजा असे सिंहासनावर बसले होते, पळत सुटले महाराज. नाहीतर राजाजवळ जायला परवानगी घ्यावा लागते. ती दासी पळतच सुटली. तिने कशाचाच विचार केला नाही, पळत सुटली. आणि पळत सुटली. दशरथाला बघितलं आपल्या समोर कोणती स्त्री एवढ्या जोरात आतापर्यंत कधी पळत आली नाही. काहीतरी आहे. तिला वाढ दिली लोकांनी. ती बाई पळतच निघाली. महाराज बोला 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 म्हणाले आपल्या सूर्यवंशाला वारस झाला. जगाला रमिविणारा राम आज प्रगट झाला. आपल्या सूर्यवंशाला वारस झाला. हे शब्द ऐकल्याबरोबर मला म्हातारे झाले होते दुसरे ताडकन सिंहासनावरून खाली उतरले. आणि दशरथ राजानं बघितलं इकडे तिकडे काय दिसलं. आई वेळेला चिल्लर पैसे सापडलं. इकडं तिकडं बघितलं दशरथ राजाजवळ काय. पण आनंद झाला ना. आनंदाच्या भरात दशरथानं काहीच विचार केला नाही. महाराज नवरत्नाचा हार होता. नवरत्नाचा हार होता. ते नवरत्नाचा हार उचलला आणि त्या दासीला देऊन टाकला. या आनंदाची बातमी सांगण्यामध्ये तुला हार घे म्हणाले. महाराज दासीला एवढा आनंद झाला ती म्हणजे आता 10 पिढ्या बसून खातात. आता काही गोर नाही. आपल्याला सूर्यवंशाला वारस झाला असं सांगितल्याबरोबर दशरथ राजा प्रसन्न आहे, वशिष्ठ प्रसन्न आहे आणि सगळी अयोध्या आनंदाने गेली. शरयू मातेला आनंद झाला की आता पृथ्वीचा दुष्टांचा भार हरण करण्याकरता आणि संतांचं परित्राण करण्याकरता भगवान प्रगट झाले. नामदेवराय सुद्धा वर्णन करतात. आयोनी संभव प्रगटला. अशा पद्धतीनं भगवान रामचंद्र प्रगट झाले. त्याचं सगळ्या संतांनी वर्णन केले. आता हे प्रगट झालेले राम आता यांचं कौतुक होईल. यांचं नाव ठेवलं जाईल. त्यांना पाळण्यात घालतील. बाया येतील, घुगऱ्या करतील. येत नाही आता. हे सगळं करायचं असते. आमचं काम आम्ही केलंय. आता कोणा पाळण्यात घालायचं त्याला झोका द्यायचं काम कोणाचं आहे? आईचं काम ते असते. आता आईचं काम आई करील. भगवान अशा पद्धतीनं रामप्रभू प्रगट झाले आणि प्रगट झालेल्या रामाचा वर देवलोक स्वर्गामध्ये हातामध्ये पुष्प घेऊन उभे. स्वर्गलोक सुद्धा स्वर्गातून सुद्धा हे लोक पुष्पवृष्टी करतात. आपणही आपल्याजवळ दुसरं काही नाही. आपणही आपल्या हातात पुष्प घेऊन रामचंद्राला समर्पित करायचे. ते समर्पित करण्याच्या पूर्वी विठोबा रुक्माई भजन होईल. पहिल्या सगळ्यांनी आपापल्या सोबत जे फुलं आणलेली आहेत आपापल्याला वाटून द्या. जवळ तुमच्याकडे आणायला फुलं तर नाही कोणाजवळ. सोबत जे आणलेले फुलं आहेत ते वाटप करा. सगळ्यांनी ज्याच्या जवळ असं थोडं 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 सगळ्यांना वितरित करा. विठोबा
नाव ठेवायला सगळ्या माता भगिनी बोलल्या आणि वशिष्ठांना विचारलं नाव काय ठेवायचं. कसं आहे, लेकरू झाले की लेकराचं नाव ठेवण्याची चर्चा चालते. नाव कसं ठेवतात, एक तर बापाकडून तरी नाही तर आईकडून तरी. कसं नाव ठेवायचं, वशिष्ठानं सांगितलं हे कोणाकडून नाव ठेवायचं नाही, कारण हे तुमच्या पुरता मर्यादित नाही, हा मर्यादा पुरुषोत्तम आहे, सगळ्या जगाचा प्रतिनिधी आहे. त्याच्यामुळं तुमच्याकडून नाव ठेवायचं, तुमच्या मनावर मारवले. नाव गुरुच्या हाताने ठेवलं. वशिष्ठ महाराज आले, काय नाव ठेवायचं, आणि वशिष्ठांनी रामाच्या कानामध्ये जे नाव सांगून मोठी गर्जना केली, त्या नावाचा आपण यात उच्चार करू. मी पुढे म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी मागे म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम. 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 राजा रामचंद्र भगवान की जय. एकामागे चार मुलं झाले. वशिष्ठाने रामरायाचं नाव ठेवलं, लक्ष्मणाचं नाव ठेवलं. वशिष्ठाला विचारलं याचं नाव राम का ठेवलं, विचारावं लागेल की नाही. आमच्याकडून कंसने कोणाला ठेवलं नाही, बापाकडूनही ठेवलं नाही, मधीच काय काढलं तुम्ही नाव, राम कशामुळे नाव ठेवलं सांगा. वशिष्ठाने उत्तर दिलं, हा सगळ्या जीवाला रमविणार आहे म्हणून याचं नाव राम ठेवलं. याचं नाव जो घेईल तो भवसागरातून तरुण जाईल, सगळ्या जीवाचं रमण करणार आहे, रमविणार आहे म्हणून याचं नाव राम ठेवलं. हे म्हणाले. मग लक्ष्मण ठेवलं, याचं नाव लक्ष्मण का ठेवलं, सगळे विचारू लागले. वशिष्ठाने त्याचं उत्तर दिलं, याचं लक्ष आणि मन रामाच्या पायाकडून दुसरीकडे जातच नाही म्हणून याचं नाव लक्ष्मण ठेवलं. याचं नाव काय ठेवलं, याचं नाव भरत ठेवले. याचं का भरत ठेवले, याचं नाव सांगा ना, भरत कशामुळे ठेवले. त्यांनी सांगितलं, भ शब्दाचा अर्थ आहे भक्ती आणि रत शब्दाचा अर्थ आहे रममान. हा 24 तास भक्तीमध्ये रममान राहील म्हणून याचं नाव भरत ठेवले. चौथ्या पोराचं नाव ठेवलं. याचं नाव काय ठेवले मला, याचं नाव शत्रुघ्न ठेवले. शत्रुघ्न ठेवले. हो, कशामुळे याचं नाव शत्रुघ्न ठेवलं म्हणले, हा जसा कृतज्ञ असतो आणि कृतज्ञ असतो. उपकाराची जाणीव न ठेवणारा कृतज्ञ आणि उपकाराची जाणीव ठेवणारा कृतज्ञ, तसा हा शत्रुघ्न आहे. म्हणजे काय शत्रुघ्न काय म्हणाले, याला सहसा कोणी शत्रू राहणार नाही. फक्त शत्रुघ्नानं कोणाशीच वैर केलं नाही मला. फक्त रामायणात एकच गोष्ट आहे, त्या मंथरेला लाथ मारली होती. मंथरावती एक कुबडी, तिलाच तेवढं रागात आहे. शत्रुघ्नानं कोणाशी वैर केलं नाही. याची लिंक अशी सांगितली, हा जो लक्ष्मण आहे तो रामाची सेवा करेल, हा भरत आहे लक्ष्मणाची सेवा करेल, रामाची सेवा करेल, आणि हा शत्रुघ्न आहे तो भरताची सेवा करेल म्हणाले. असं एक चतुर्व्यूह या ठिकाणी प्रगट झालं. त्याचं वर्णन महाराजांनी केले. आजचा रामजन्माचा उत्सव आपण सगळ्यांनी मोठ्या आनंदाने साजरा केला. सगळ्यांना रामजन्माच्या अंतःकरणापासून शुभेच्छा देतो. आणि या रामजन्माच्या पुण्य पावन पर्वावर आता तुम्हाला कोणाला सांगणार, मी सूर्यालाच सांगतो आकाशातल्या की सूर्यनारायणा, तू रामाच्या वंशात आजच्या या शुभ मुहूर्तावर आमची वारकऱ्याची एकच मागणी आहे, या हिंदुस्थानातली गो हत्या कायमची बंद करा. तुम्ही या राजकारणी लोकांना समृद्धी द्या आणि भगवान रामचंद्राच्या
कृष्णाच्या देशामध्ये गोहत्या होणं चांगलं नाही. या शुभ मुहूर्तावर हे काम हो अशी मी सूर्यनारायणाच्या जवळ प्रार्थना करतो. आणि आता रामाचं सगळं कौतुक सुरू झालं. राम जन्मले, रामाची लीला सुरू झाली. हे सगळं करून रावणाचा वध झाला. तुम्हाला एका मिनिटात रामायण सांगतो. एक सुद्धा लागणार मिनिट, 15 सेकंद लागतो. 15 सेकंदात रामायण सांगतो म्हणजे मोकळं होऊन. तुम्ही तर 15 सेकंदात कसं होते हो होय ना. तर काय थोडक्यात करता येते की नाही? सगळं करता येतं. 15 सेकंदात रामायण सांगतो. ऐका. अदो राम तपो वनाधिगमनम हत्वा मृगम कांचनम. अर्ध झालं रामायण. वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्य रामायणम. रामायण संपलं. द्वापार युग सुरू झालं. द्वापार युग सुरू झाल्याबरोबर भगवान सुद्धा प्रगट झाले महाराज. कृष्ण गोकुळी जन्माला मनमाडला रेल्वे बदलावं लागते. मग पहिली रेल्वे सोडून दुसरीत बसताना मोठी दमछाक होते माणसाची. आम्ही काहीच केलं नाही. रेल्वे जवळ नेऊन उभं केली. बस याच्यातून उतरायचं, रेल्वेत बसायचं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात अवतार झाले. आता त्या कृष्ण हा पूर्णतम अवतार आहे आणि कृष्णाचा परिपूर्णतम अवतार आहे. गोकुळामध्ये देवाच्या लीला सुरुवात झाल्या. तुमच्या साधू संतांनी वर्णन केले. तळवे तळहात देती गाराणे यशोदे साधनी. भगवंताची लीला सुरू झाली. बघा रांगू लागले. रांगता रांगता खेळायचे. पोरं गोळ करायचे. पोरं काय भारी होते म्हणतात त्याचे. माझ्या चढे पचडे पुढे गेला. तुमच्या तब्येती चांगल्या नाहीत म्हणजे काय खाता? हे कृष्णा, दही दूध नाही तुमच्या घरी? दही दूध आहे, खा दिलं तर
मग तुम्ही काय खाता? चॉकलेट खाता म्हणून. चॉकलेट खाऊन ताकद येते का? दही दूध खाल्लं पाहिजे. आई देतच नाही आम्हाला. उंच शिंक्यावर नेऊन ठेवते. आणि आपल्या हक्काची वस्तू जर आपल्याला मिळत नसेल तर चोरी करणं सुद्धा पाप नाही. आपण चोऱ्या करू, दही दूध खाऊ, रोज एका घरी जायचं. मग या घरी त्या घरी. गवळणीला विचारलं की गवळण सकाळची आत्ताच गेला म्हणायची. जुनी गवळण आहे. आमचे सीताराम महाराज म्हणत होते, काल माझ्या दाराहून गेला, काल माझ्या दाराहून पकडा, सापडायचा नाही. पळा पळा ग बाई पळा, पकडा. निघाला गोपाळ गडी यांचा, निघाला गोपाळ भगवान काही सापडायचे नाही, सापडायचे नाही. कधी कधी एखादी गवळण व्यक्ती दिसली की देवतीच्या मागे लागायची. गमती गमतीच्या लीला करायच्या. ती गवळण म्हणायची, सगळ्याला सोडून दिलास, आमच्या कामाला माझ्या मागे बाई येतो सखा, माझ्या मागे बाई येतो सखा. पकडत असो, त्याला पकडलं. त्या गवळ्याने सांगितलं, चांगल्या घरचं लेकरू आहेस, जरा चांगलं वागायचं. ट्युशनला जाईनस का? अरे गवळ्याच्या मुला,
दिसी आबोला. असं धरलं, पदराला धरलं देवायचं. सोड म्हणजे सोड, नाही सोडित म्हणलं. काय सोडणास? काय खाल्लंय तुझं? काय खाल्लंय तुझं? भगवान म्हणे काय खाल्लंय म्हणजे गोकुळात राहतेस, इन्कम टॅक्स भरला का? इन्कमच नाही, टॅक्स कुठला सोड, जोडत नाही. गवळीने गंमत केली, एवढी गंमत सांगतो. आमचा कधी कधी मूड लागते. भूमन्ना महाराज कीर्तन करायला एक जागा फार छान आहे बघ. मस्त प्रसन्न वाटते मन. नाही तर काही काही जागी कीर्तन करू वाटतं, काही काही जागी कीर्तन करावं वाटते, आणि काही काही जागी कीर्तन करावं लागते. कळालं ना तुम्हाला? जेवल्यावर कळलं. काही काही जागी कीर्तन करावं लागते, मग आता काय करा. काही काही जागी कीर्तन करावं वाटते, आणि करा वाटायची जागा ही आहे. आनंद वाटतो सर, काहीच करावं. आता एवढं ऊन झालं, इतका तुम्हाला ताप आलाय, कोणीतरी उठाले का गर्दा करायला? शांत बसलेत माणसं. म्हणजे सकाळी जेवून आलेले गप्प बसले. जागा प्रसन्न आहे. काय या जागेत कोणा तो शिर्या केली कोणाला ठेव. जागा एकदम शीतळ. तुमच्या गावच्या लोकांचा तर अनुभवच असेल ना. माणसाच्या मनामध्ये दुःख झालं बघा, तुम्ही प्रयोग करून, मन असं उद्विग्न झालं, 5 मिनिटं इथे येऊन बसून बघा पांडुरंगाला, बरं वाटत. छान प्रसन्न झालं, प्रसन्न झालं. कीर्तनाला आनंद येतो. एवढा मुद्दा सांगतो, संपलं. पदराला धरलं, तिला म्हणली असं सोडणार, त्याला जरा मोठेपणा द्यावा. मोठेपणा द्यायला आदरणीय वंदनीय म्हणतात का आपल्याला? होय फार झालं. आदरणीय महाराज, पूजनीय महाराज, कोणते महाराज पूजनीय? पदव्या फार झाल्या. तस याला जरा मोठेपणा द्या, निघून जा. त्या गवळणीला वाटलं, ती गवळण म्हणजे सोड पदराला, जोडणार. तिने सांगितलं, मामाजी सममानिते तुझा सख्या. मी तुला कोणासारखं समजते? माझ्या मामाजी सारखं. कृष्ण मला चुकलं तुझं नातं. मामाजी सममानिते तुझा सख्या. मग म्हणला मी पुत्र त्याचा असे. तुम्हाला कळते का काय याच्यात? मग मी फोडून सांगणार नाही. मला कृष्णाने सांगितलं की फोडून सांगू नको, मी तुला माझ्या सासऱ्यासारखं समजते. असं ती गोळण झाली. ते म्हणलं नातं चुकलं, मी तुझ्या सासऱ्याचा मुलगा आहे. नातं बोललं. पितया सममानिते तुझं सख्या. मी तुला माझ्या बापासारखं समजते. मी जोड म्हणलं अजून चुकलीस तू. मी ज्या मात त्या असे. मी तुझ्या बापाचा जावई आहे म्हणलं. त्या गोळीनं अजून नातं बदललं. बंधू सममानिते तुझं सख्या. मी तुला भावासारखं समजते. ते मला अजून चुकलं. मी मेहुना त्या असे. तुझ्या भावाचा मी मेहुना आहे म्हणलं, ते दाजी पडते मला. त्या गोळीनं शेवटी एक सुंदर नातं सांगितलं. आता तरी सोडेल म्हणून. पुत्रा सममानिते तुझं सख्या. ते म्हणला मी बाप त्याचा असे. सोडायला तयार नाही मला. शेवटी भगवान परमात्मा अशी पुढे करू लागले. यशोदेव सांगितलं, आता तू गावात ठेवायच्या कामात करायला लागले. जा म्हणाले, उद्या गाई घेऊन जा. गाई घेऊन रानामध्ये निघाले. मला गाई चालल्या, कदंबाच्या झाडाखाली काम. सगळे गोपाळ खेळ खेळले. पोराने सांगितलं, झाली आता रे
शिदोरी होत्या ना, आपली शुद्ध शिदोरी त्याच्यात मिसळली आणि शिदोरीचा केला काला, एक वाटी तो एकाला, असा तो काला भगवंताने घेऊन तो दिव्य प्रसाद सगळ्यांना देताना परमात्मा मध्यभागी उभा राहून देताना कसा दिसत होता त्याचं वर्णन शुकाचार्य महाराज करतात. बिभ्रद्वेनुं जठरपटयोः शृंगवेत्रे च पक्षे वामे पाणिमस्रंकवलं तत्फलान्मूलेषु तिष्ठन्मदेषु परिसुरदो हासयन्नर्म विश्वैः स्वर्गे लोके मिशिति बुभुषे यज्ञ बुब्बाल केली पुंडली